नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही GNM ANM बेसिसवर जर स्टाफ नर्स, अधिपरिचारिका, त्यानंतर प्रसाविका या पदासाठी जर प्रिपरेशन करत असाल तर तुम्हा सर्वांना माहिती असू द्या की तुम्हाला कुठल्याही विभागाची परीक्षा असो, DMER असो, DHS असो, त्यानंतर जिल्हा परिषद असो किंवा RRB जी काही केंद्रीय परीक्षा रेल्वेची वगैरे, त्यासोबत परत बघायला गेलं तर नगर परिषदेची, नगरपालिकेची, तर या सर्व एक्झाममध्ये तुम्हाला नर्सिंग विषयाचे अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्न, कुठं 60 प्रश्न असतील, कुठं 40 प्रश्न असतील आणि यावर जेवढं तुम्ही फोकस करसाल तेवढं तुमचं स्कोरिंग वाढेल आणि तेवढे तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वगैरे वाढतील. सो त्याला अनुसरून आजपासून आपण या GNM आणि ANM अशा कंबाईन स्वरूपात जे काही परीक्षेला रिपीट होणारी, परीक्षेत येणारी असे टेक्निकल प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. सो आजचा हा भाग पहिला आहे. जेवढे तुमचे जास्त लाईक, शेअर वगैरे असतील तसे भाग तुम्हाला या ठिकाणी मिळत जातील. सो पाहूयात पहिला प्रश्न. डोके आणि मानेला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीचं नाव काय आहे? तर डोकं आणि मानेला रक्तपुरवठा करणारी जी काही धमनी आहे ती आहे कॅरोटिड आर्टरी या नावानं त्या धमनीला ओळखलं जातं. आणि परत बघायला गेलं तर कोरिनरी आर्टरी जी काही आहे ती धमनी काय करते, ही स्पेशली करून जे तुमचं हृदय असतं, ओके, तर हृदयाचे जे काही स्नायू असतात तर या स्नायूंना रक्त पुरवठा करण्याचं काम ही आर्टरी वगैरे करत असते. आणि परत जी काही मेसेंट्रिक आर्टरी जी आहे ती कुठल्या विभागाला रक्त पुरवठा वगैरे करते, तर याच्या बाबतीत बोलायला गेलं तर ही जी काही धमनी आहे तर ही धमनी तुमचे जे काही पचन संस्थेचा अवयव आहे, जसं की स्पेशली करून ही काय करते, आतड्यांना रक्त पुरवठा करण्याचं काम त्या ठिकाणी करत असते. तर लक्षात ठेवा. नमस्कार सगळ्यांना. तर बॅचबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन व्हिडिओच्या सुरुवातीला मिळालेली होती. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल किंवा त्या बॅचमध्ये नेमकं तुम्हाला काय काय मिळणार आहे, असा हा छोटासा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, पाहून घ्या. तर ॲप तुम्हाला खाली दिलेलं आहे, ॲपची लिंक खाली दिलेली आहे, डाउनलोड करून घ्या. आणि त्या ॲपमध्ये डाउनलोड केल्यानंतर महानगरपालिका DMER भरती या सेक्शनवर गेल्यानंतर तुम्हाला ही संकल्प नावाची बॅच दिसत असेल. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांचं GNM आणि BSc नर्सिंग वगैरे झालं असेल त्यांनी ही बॅच जॉईन करू शकता. आणि ही बॅच तुम्हाला लाईफ टाईम मिळणार आहे. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन मिळत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये नोट्स सतत अपडेट वगैरे होत राहणार आहेत. आणि या बॅचमध्ये सध्याला नेमकं काय काय आहे हे तुम्हाला कळू द्या. तर इथं एक बॅच डेमो PDF आहे जे की फ्रीमध्ये आहे, पाहू शकता. ते स्टडी मटेरियल कशा टाईपचं आहे. त्यानंतर अभ्यासक्रम दिलाय वेगवेगळ्या पोस्टसाठी, DMERचं आहे, मनपाचं वगैरे आहे, स्पेशली स्टाफ नर्सच आहे. त्यानंतर तांत्रिकचे जवळपास 15 वेगवेगळे PDF आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 10,000 MCQ नर्सिंग विषयाचे आहेत. काही टॉपिक वाईज दिलेले आहेत, जसं की मायक्रोबायोलॉजी, फंडामेंटल ऑफ नर्सिंग, त्यानंतर मेडिकल सर्जिकल नर्सिंग, हा थोडा भाग मोठा असल्यामुळं त्याचे जास्त भाग आहेत. त्यानंतर गायनोकोलॉजी, त्यासोबत बाल आरोग्य नर्सिंग, त्यानंतर बाकीचे जे काही रिमेनिंग टॉपिक आहेत ते सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. हे जे दिलेलं आहे तर याच्यामध्ये हे इन्क्लूड आहे. त्याच्यासोबत अजून बघायला गेलं तर याच्यामध्ये लेक्चर सुद्धा कालच्या तारखेमध्ये अपलोड केलेले आहेत. सो लेक्चर या ठिकाणी जो आहे तो तुमचा सगळ्यात पहिलं मिडविफ्री आणि गायनोकोलॉजीचं एक ओळख आणि मूलभूत संकल्पना याच्याबद्दल हा एक व्हिडिओ आहे. जवळपास 1-1.5 तासाचा लेक्चर वगैरे घेतलं होतं. सो ते त्याच्यामध्ये इन्क्लूड असेल. त्यानंतर झालेल्या प्रश्नपत्रिका सुद्धा आहेत, नॉन टेक्निकलच्या PDF सुद्धा याच्यामध्ये आहेत. सो एकत्रित स्वरूपात जर सांगायला गेलं तर सर्व जी काही तयारी आहे ती तुमची एकाच ठिकाणी आणि अगदी कमी दरामध्ये व्यवस्थित होऊन जाणार आहे. ओके, सो जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर जॉईन करा, कारण का याची फी जी आहे ती वाढत आहे. त्यामुळं जेवढं लवकर होईल तेवढं लवकर जॉईन करून घ्या आणि बाकी व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करा. धन्यवाद. आणि अजून एक सांगतो, तुम्ही महाराष्ट्रातली कुठलीही परीक्षा या पदांच्या किंवा या डिप्लोमाच्या बेसिसवर, कोर्सच्या बेसिसवर जर प्रिपेरेशन करत असाल तर तुमच्यासाठी आमच्या टीमनं एक बॅच बनवलेली आहे जी तुम्हाला लाईफ टाईम नोट्स त्याच्यामध्ये मिळणार आहेत. त्यानंतर तिथं लेक्चरसुद्धा घेतले जाणार आहेत. त्या सर्व जोपर्यंत तुमची पोस्ट निघत नाही तोपर्यंत त्याची व्हॅलिडिटी असणार आहे. ओके, आणि जे काही लेक्चर्स वगैरे अपलोड होतील ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी मिळत जाणार आहेत. ओके,
सो लवकरात लवकर जॉईन करून घ्या. खाली नंबर आहे, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला आतमध्ये मिळून जाईल. त्याच्यामध्ये काय काय आता सध्याला अवेलेबल आहे, त्यानंतर अपडेट वगैरे काय होईल. परत याच्यामध्ये इंट्रा कोस्टल नावाची जी काही आर्टरी वगैरे आहे ती स्पेशली करून जे काही तुमच्या बरगड्या असतात, तर त्या बरगड्यामध्ये ज्या काही स्नायू वगैरे आहेत ना, तर त्यांना रक्तपुरवठा करण्याचं काम ही आर्टरी वगैरे करत असते. परत पुढचा प्रश्न काय म्हणतो की हास्याचा नियम काय मोजण्यासाठी वापरतात. तर हास्याचा जो काही नियम आहे तो स्पेशली करून गर्भाची लांबी, ओके, फेटल लेंथ जो आहे तो त्या ठिकाणी मोजण्यासाठी यूज केला जातो. आता याच्यामध्ये त्याची जी काही गर्भ अवस्था आहे किंवा गर्भावस्थेच्या महिन्यावरून ती गर्भाची लांबी वगैरे मोजण्यासाठी हा वापरला जातो. ओके, जसं की बघायला गेलं तर काय करतात, समजा पहिला 5 महिना असेल, ओके, जो महिना चालू आहे त्या महिन्याचा वर्ग वगैरे गृहीत धरतात. ओके, 5 महिना जसं की 5व्याचा वर्ग वगैरे करतात, 25 सेंटीमीटर त्याची लांबी वगैरे आहे असं गृहीत वगैरे धरतात. ओके, सो लक्षात ठेवा. आणि त्यानंतर परत बघायला गेलं तर पोटाच्या बाजूला निळं डाग किंवा जखमा दिसण्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात ग्रेटरचं चिन्ह वगैरे. ओके, ग्रेट टर्नरचं. ओके, आणि हे कशामुळे वगैरे दिसतं, तर ज्या वेळेला तुमचं पॅनिक्रियाटिस, ओके, त्याला एक पद्धतीनं आजार वगैरे किंवा सूज वगैरे जर आली, त्याला आपण साधूपिंड वगैरे म्हणतो ना, तर साधूपिंडाला जर सूज वगैरे आली ना, तर अशा कालावधीत हे तुम्हाला त्या ठिकाणी पोटाच्या बाजूला निळे डाग वगैरे दिसून येतात. बाकी बोलायला गेलं कुलन साईन म्हणजेच काय, एक पद्धतीनं जी काही तुमची नाभी आहे तर त्या नाभीच्या सभोवताली, ओके, निळसर डाग ज्या वेळेला दिसतात तर त्याला कुलनचं चिन्ह वगैरे म्हणतात. आणि हेगर साईन जर बघायला गेलं तर हेगर साईनमध्ये हे स्पेशली करून गर्भावस्थेत जी काही स्त्री वगैरे असते तर त्याच्यामध्ये ते दिसून येतं. आणि खेर साईन बघायला गेलं तर खेर साईन, केरचं साईन वगैरे, तर एक पद्धतीनं जी काही तुमची स्प्लिहा आहे, स्प्लिन वगैरे, तर ती जर फुटली समजा, आणि ती फाटल्यामुळं ॲज इट इज तुमचा डोका ही डावा खांदा आहे ना, डाव्या खांद्यात वेदना होतात. ओके, सो त्यालाच केअरचं साईन वगैरे म्हणतात. सो लक्षात ठेवा. आणि इथपर्यंत आला असाल, सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर करून घ्या. ओव्हरऑल जेवढं होईल तेवढं आमची टीम तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल सिलेक्शनपर्यंत मार्गदर्शन देण्याचं त्या ठिकाणी एक मोहीम वगैरे चालवलेली आहे. परत नवजात बालकाचे आतड्यातील संसर्गापासून संरक्षण करणारे इम्युनोग्लोबुलिन किंवा एक पद्धतीनं प्रतिपिंड कुठलं आहे, तर जे काही प्रतिपिंड ए असतं ना, ते स्पेशली करून आतड्यामधील संसर्गाचं संरक्षण करणारं ते काय आहे, एक पद्धतीनं प्रतिपिंड वगैरे आहे. आता याचं प्रमाण वगैरे जास्त प्रमाणात काय असतं, तर जे काही आईचं पहिलं दूध किंवा कोलेस्ट्रॉम असतो ना, त्याच्यामध्ये याचं प्रमाण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतं. आणि सगळ्यात पहिलं जे काही दूध वगैरे पितं तर त्याच दुधामध्ये याचं प्रमाण जे असतं ते लहान आतड्याला, मोठ्या आतड्याला आतमधून चिटकून जातं, आणि जेणेकरून जे काही संसर्ग आहे ते त्या आतड्याला वगैरे होत नाही. नॉर्मल कॉन्सेप्ट आहेत, सो काळजी नका करू. आणि परत बघायला गेलं तर इम्युनोग्लोबुलिन जी हे एकच असं आहे जे की प्लासेंटा किंवा जे काही वार जी असते ना, ते पार करणारं हे एकमेव असं प्रतिपिंड वगैरे आहे. आणि परत बघायला गेलं तर एमच्या बाबतीत हे सगळ्यात पहिलं, समजा तुम्हाला कोणत्या गोष्टीची अलर्जी वगैरे असेल किंवा एखाद्या गोष्टीचा तुम्हाला संसर्ग झाला असेल, तर त्या संसर्गाचा विरोध करण्यासाठी जे काही सगळ्यात पहिली अँटीबॉडीज वगैरे तयार होतात किंवा ॲज इट इज हे प्रतिपिंड ते हे एम टाईप तयार वगैरे होतात. तर लक्षात ठेवा, हे इथल्या इथंच सगळं तुम्हाला माहिती असू द्या. परत बघायला गेलं तर पुढचा प्रश्न काय म्हटलं, डॅशला पोटाचा पोलीस म्हणतात. तर जो काही याच्यामध्ये असतो कुठला, ग्रेटर ओमेंटम, ओके, तर याला जे आहे ते स्पेशली करून पोटाचा पोलीस वगैरे म्हटलं जातं. आणि एक पद्धतीनं समजा तुमच्या पोटामध्ये कुठंही संसर्ग वगैरे झाला किंवा पोटामध्ये जळजळ वगैरे जर होत असेल तर त्या ठिकाणी हा जो काही भाग आहे तो त्या ठिकाणी चिटकतो. ओके, आणि हा भाग असतो चरबीचा. ओके, आणि ज्या ठिकाणी संसर्ग वगैरे होत असेल तर त्या ठिकाणी ते जाऊन चिटकतं आणि जो संसर्ग वगैरे होण्यापासून रोखतो. त्याच्यामुळे या भागाला पोटाचा पोलीस वगैरे म्हणतात. परत कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे हेमोफिलिया बी वगैरे होतो, तर हेमोफिलिया बी हा जो काही आजार वगैरे आहे, एक पद्धतीनं हा जो काही घटक 9 आहे ना, याच्यामुळं हा आजार त्या ठिकाणी दिसून येतो. आणि स्पेशली करून याला आपण क्रिसमस डिझीज या नावानं सुद्धा ओळखतात. ओके,
क्रिसमस डिझीज वगैरे म्हणून. सो हेही सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि बाकी जर बघायला गेलं तर 8 नावाचा जो काही फॅक्टर आहे याच्यामुळं हिमोफिलिया ए होतो. ओके, हे लक्षात ठेवा. आणि 7च्या बाबतीत बोलायला गेलं तर ॲज इट इज आता हे हिमोफिलियाबाबत हे सगळे क्लॉटिंग फॅक्टर, त्याच्यानंतर ते फॅक्टर वगैरे जे आहेत त्यांचे वेगवेगळे कामं आहेत. जर ते अब्सेंट वगैरे असतील तर तुम्हाला वेगवेगळे आजार त्या ठिकाणी दिसून येतात. परत काय म्हटलंय की डॉपलरद्वारे, ओके, गर्भाच्या हृदयाचे ठोके पहिल्यांदा कधी ऐकू येतात, तर डॉपलरद्वारे जर विचारलं तर लक्षात ठेवा 10 ते 12 आठवड्यामध्ये हे डॉपलरद्वारे सगळ्यात पहिलं ऐकण्यात येतात. आणि परत बघायला गेलं तर स्टेथोस्कोपनं जर बघायला गेलं तर एक 16 ते 18व्या आठवड्यामध्ये, ओके, हे स्टेथोस्कोपनं वगैरे ऐकू वगैरे येतात. सो सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. आणि परत बघा पुढचा प्रश्न. आणि हे सर्व जे प्रश्न या ठिकाणी घेत आहोत ते सर्व प्रश्न रिपीट किंवा परीक्षेला आलेले हे सर्व प्रश्न या ठिकाणी आहेत. ओके, हा वाला प्रश्न डबल झालाय, सो सोडून द्या. परत इथं काय म्हटलं की अन्न गिळताना स्वरयंत्र कोणाद्वारे बंद वगैरे केलं जातं, तर जी काही तुमची अधिजीवा असते ना, तर तिच्याद्वारे हे या ठिकाणी बंद वगैरे केलं जातं किंवा त्याला एपिक्लॉटिक्स वगैरे आपण त्याला म्हणतो. ओके, तर लक्षात ठेवा. आणि बाकी जो काही जसं की प्रवासाची तीव्र भीती वगैरे वाटणे म्हणजे काय, तर ज्या वेळेला प्रवासाची भीती वाटते त्याला म्हणतात होडोफोबिया. ओके, आणि ज्या वेळेला तुम्हाला आर्गोफोबिया वगैरे असतो तर याच्यामध्ये काय असतं बघा की त्याला गर्दीच्या ठिकाणाची भीती वाटते. ओके, गर्दीच्या ठिकाणाची भीती वगैरे वाटते. एरोफोबियाच्या बाबतीत बोलायला गेलं तर हवेतून प्रवास, ओके, हवेतून प्रवास म्हणा अथवा विमानाने जो काही व्यक्ती प्रवास करतो तर त्याला भीती वाटते. आणि थॅनोटोफोबिया म्हणजेच काय, याच्यामध्ये मृत्यूची भीती वाटते. ओके, सो लक्षात ठेवा हे काही महत्त्वाचे आहेत. आणि बाकी तुमच्यासाठी हा वाला एक प्रश्न आहे, सो सगळ्यांनी कमेंट करून द्या. आणि जेवढे तुमचे जास्त कमेंट्स असतील तेवढे भाग मी या ठिकाणी अपलोड करून देईन. आणि परत सांगतोय, जी तुम्हाला आतमध्ये माहिती वगैरे दिली आहे संकल्प बॅचबद्दल, जॉईन करून घ्या. आणि ॲपची जी काही लिंक वगैरे आहे ती खाली दिलेली आहे. आणि जेवढं लवकर होईल तेवढं लवकर जॉईन करून घ्या, कारण का त्याची फी इथून वाढत जात आहे. ओके, कारण का त्याच्यामध्ये स्टडी मटेरियल सुद्धा अपडेट होत जात आहे. आणि काही डाऊट असेल तर अवश्य मला कळवा. आणि सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर करून घ्या. बाकी भेटेन पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.